बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण राघव भांडारकर यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांचा कालखंड आपल्याला बघायला मिळाला. 1837 ते 1925 पर्यंतचा कालखंड बघायला मिळाला. त्याच्यामध्ये त्यांनी प्राच्यविद्या संशोधनाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्राच्यविद्यामध्ये त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी काय केलेलं होतं तर आपला ठसा उमटवलेला होता. त्यानंतर हिस्ट्री ऑफ डेक्कन, शैविझम, वैष्णविझम अशा पद्धतीचे, त्यानंतर कलेक्टेड वर्क ऑफ आर जी भांडारकर, असे वेगवेगळे ग्रंथ त्यांनी लिहिलेले पाहायला मिळतात. आता आपण पुढचे समाजसुधारक पाहणार आहोत. ते म्हणजेच कोण आहे तर मोरोबा कान्होबा विजयकर. तर मोरोबा कान्होबा विजयकर यांच्याविषयी जर बघितलं तर ते बाळशास्त्री जांभेकर यांच्याबरोबर शिकलेले होते. सरकारी खात्यात अनुवादक म्हणून काम केलेलं आहे. नंतर न्याय खात्यात विविध पदांवर त्यांनी कार्यरत राहिलेले आहेत. अहमदनगर न्यायालयाचे न्यायाधीश, बघा खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळतो. मोरोबा कान्होबा विजयकर हे अहमदनगर न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेलं त्यांनी पाहायला मिळतं. तर म्हणून लक्षात ठेवायचं, अहमदनगर न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी काम केलेले होते तर मोरोबा कान्होबा विजयकर यांनी केलेलं बघायला मिळतं. त्यांचं खूप महत्त्वाचं साहित्य आहे आणि ते साहित्य म्हणजेच काय आहे, घाशीराम कोतवाल. घाशीराम कोतवाल हे त्याचं प्रसिद्ध पुस्तक आहे. 1863 मध्ये पुणे ज्ञानप्रकाश मुद्रणालयामध्ये ते प्रसिद्ध झालेलं पाहायला मिळतं. दक्षिणा प्राईज कमिटीने त्याचं कौतुक केलेलं आहे. पुस्तकाच्या प्रारंभी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर हेनरी बार्टल एडवर्ड फ्रियर यांचं रेखाचित्र छापलेलं पाहायला मिळतं. याच्यावरती आपण आता काय करू शकतो, एक सिंगल लाईनर क्वेश्चन बनवू शकतो. तर घाशीराम कोतवाल हे कुणाचं पुस्तक आहे तर मोरोबा कान्होबा विजयकर यांचं पुस्तक आहे. कधी लिहिलं गेलेलं आहे, 1863 मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यावरती सुरुवातीला कोणत्या व्यक्तीचं रेखाचित्र छापलेलं पाहायला मिळतं तर सर हेनरी बार्टल एडवर्ड फियर यांचं रेखाचित्र तिथं छापलेलं पाहायला मिळतं. किंवा आपण उलटा प्रश्न विचारू शकतो, मोरोबा कान्होबा विजयकर यांनी लिहिलेलं प्रसिद्ध पुस्तक कोणतं तर घाशीराम कोतवाल 1863 मध्ये. त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये आता सर हेनरी बार्टल एडवर्ड फियर यांचं रेखाचित्र खालीलपैकी कोणत्या पुस्तकावरती छापण्यात आलेलं आहे किंवा सुरुवातीला छापण्यात आलेलं आहे तर ते घाशीराम कोतवाल याच्यावरती छापण्यात आलेलं आहे. समाज सुधारक कार्य त्यांचं जर विचारात घेतलं तर विधवा विवाह प्रोत्साहक म्हणून त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. 15 जून 1869 मुंबई गवालिया टँकजवळ प्रभाकर कृष्णभट्ट परांजपे, बघा याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स तयार होतात. यांची विधवा मुलगी, बघा विधवा मुलगी वेणूबाई, हिचा विवाह पांडुरंग विनायक करमरकर यांच्याबरोबर त्यांनी आयोजित केलेला होता. बघा 15 जून 1869 मध्ये गवालिया टँक या इथं प्रभाकर कृष्ण भट्ट परांजपे यांच्या विधवा मुलगीचं नाव काय आहे, वेणूबाई. तिचा विवाह त्यांनी पांडुरंग विनायक करमरकर यांच्याबरोबर केलेला पाहायला मिळतो. हे विवाह उत्तेजक प्रोत्साहक त्यांनी काम केलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 1865 मध्येच त्यांनी स्थापन केलेली होती. स्थापन केलेले पहिले सभासद आणि उपाध्यक्ष होते. त्याच्यानंतर बघा त्या वर्षी स्वतः एक विधवेशी पुनर्विवाह करून त्यांनी विधवा विवाह प्रोत्साहक म्हणून चांगल्या पद्धतीनं कार्य बजावलेलं पाहायला मिळतं. तर याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन क्रिएट होतो, वेणूबाई ही कुणाची मुलगी आहे तर प्रभाकर कृष्णभट परांजपे यांची मुलगी आहे. ती विधवा मुलगी आहे. तिचा विवाह कुणाबरोबर केलेला आहे, पांडुरंग विनायक करमरकर याच्याशी केलेला आहे. याचं काम म्हणजे कधी केलेलं आहे तर 15 जून 1869 मध्ये केलेलं आहे. कुणी याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे तर मोरोबा कान्होबा विजयकर यांनी आपल्याला प्रयत्न केलेला बघायला मिळतो. बघा महत्त्वाचे मुद्दे त्यांच्याविषयी जर लक्षात ठेवायचे झाले तर पहिला मुद्दा येतो, न्यायालयातील कार्यकर्ते आणि लेखक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलेलं आहे. समाजसुधारक म्हणून काय काम केलेलं आहे. त्यांचं मराठी कादंबरी साहित्यातील महत्त्वाचं योगदान म्हणून त्यांचं घाशीराम कोतवाल हे खूप प्रसिद्ध असं 1863 मध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यावरती बार्टल एडवर्ड फियर याचं काय केलेलं आहे, रेखाचित्र छापलेलं बघायला मिळतं. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी
चे मंडळीमध्ये सक्रिय संबंध त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. बघा असे हे एक महत्त्वाचे आपल्याला काय बघायला मिळतात, तर समाजसुधारक बघायला मिळतात. पुढल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत तुकाराम तात्या पडवळ यांचा कालावधी आपल्याला 1831 ते 1898 पर्यंतचा बघायला मिळतो. बघा आपण आत्ता बघितले ते म्हणजेच कोण आहेत, मोरोबा कान्होबा विजयकर आहेत. मोरोबा कान्होबा विजयकर हे अहमदनगर न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. घाशीराम कोतवाल हे 1863 मध्ये लिहिलेलं सर्वात महत्त्वाचं आणि प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांचं. सर हेनरी बार्टल एडवर्ड फियर यांचं रेखाचित्र त्याच्यावरती छापलेलं बघायला मिळतं. 15 जून 1869 मध्ये मुंबईमध्ये गवालियर टँकमध्ये प्रभाकर कृष्ण भट्ट परांजपे यांच्या विधवा मुलगीचा विवाह त्यांनी पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी लावलेला आहे. त्या विधवा मुलगीचं नाव आहे विनुबाई. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 1865 मध्ये त्याचे सभासद उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे आपल्याला महत्त्वाचे मोरोबा कान्होबा विजयकर आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यानंतर आपल्याला पुढले जे समाजसुधारक बघायचे आहेत, पुढल्या लेक्चरमध्ये आपण त्यांना बघणार आहोत. ते म्हणजेच कोण आहे, तुकाराम तात्या पडवळ यांच्याविषयी आपल्याला काय करायचं आहे, पुढल्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. थँक्यू.